नमस्कार. आज आपण उजनी धरणावर आहोत. मुद्दामून आपल्या पुढं आज नमूद होऊशी वाटतं की आज अथांग पाणी या ठिकाणी आपल्याला दिसतंय उजनी धरणाचं, आणि त्याच्या शेजारी हे आमचे आदिवासी सर्व पारधी बांधव एक नवा उद्योगाने नवा रोजंदारीच्या विषयानं गेले 20 ते 25 वर्ष ते मासेमारीच्या जीवनावर आपले जीवन गुजारण करत आहे. आपल्याला सांगायचं झालं तर ह्या ठिकाणं असं आज आनंद वाटतो की या ठिकाणचे हे पालक रोजचे रोजीरोटी म्हणून चांगल्या रीतीने रोजंदारी निर्माण करून आपलं जीवन गुजारण करत आहे. मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आलेले आहेत, परंतु काही दिवसापूर्वी याच लोकांना या विभागाचे सर्व पोलीस यंत्रणा खूप काही त्रास देत होत्या. परंतु एक मैत्री, पारधी आणि पोलीस एक मैत्रीचं नातं तयार केलं आणि 20 वर्षापूर्वी याच ठिकाणी आपण एक चांगला उपक्रम राबवला होता. आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळत असेल की या ठिकाणं सगळ्यांच्या घरी गाड्या आहेत, मुलं शिक्षात, स्वतःची घरं उभी राहिली. आज बेगवन या ठिकाणचे जे उजनी धरणावरचं डॅम आहे, तुमचे दौंड ते पंढरपूरपर्यंत नदीच्या दोन्ही पात्राच्या बाजूला 6 ते 7 हजार लोकसंख्या जे लोक मासेमारी करून खातात. या विषयानं आपल्याला सांगायचं झालं तर या ठिकाणी मासेमारीच्या विषयामुळं त्यांना रोजंदारी मिळाली, त्यांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली आणि चांगल्या प्रशाने. परंतु दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रामध्ये पारधी समाज स्वाभिमानानं कष्टानं जीवन गुजारण करू लागला, पण महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे जिल्हा या ठिकाणं जरी लोक स्वतःच्या कष्टाने जीवन गुजारण करत आहेत, परंतु या ठिकाणापर्यंत या लोकांपर्यंत शासनाचा कोणताही अधिकारी पोहोचत नाही आणि शासनाच्या कसल्याही सवलती या लोकांना मिळत नाही. दुर्दैवाचा विषय हा आहे की शासनाचा अधिकारी या इथवर पोहोचत नाही, त्यांचे दुःख काय आहे ते समजून घेत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीला ते त्यांना सामोरे जाऊन स्वतःच्या पायावर कशा स्वरूपात उभं राहता येईल, स्वतःचं घर कसं निर्माण करता येईल आणि त्या स्वरूपात उद्याचा संदेश चांगला कसा जाईल, या स्वरूपाची यांची एक स्वप्न या ठिकाणी आपण एक नवीन दिशा म्हणून महाराष्ट्राला दाखवण्यात आज आनंद वाटतो. उद्याचा महाराष्ट्र, मॉडेल महाराष्ट्र, ज्या समाजाला गुन्हेगार म्हणून संबोधलं जात होतं, ज्या समाजाकडे टाकाऊ नजरेने पाहिलं जात होतं, आज तोच समाज स्वाभिमानाने कष्टाने जीवन गुजारण करत आहे. हाच संदेश उद्याच्या महाराष्ट्राला आणि देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये शासनाला एक नवीन परिवर्तनाची पहाट यांच्या जीवनामध्ये उभी करण्यात आपल्याला सर्वांना यश आलेलं आहे. आणि याच विषयानं आपण या ठिकाणी आपण पाहत आहात की ज्या वेळेस ते रोजंदारीने 10 रुपये रोजाने काम करत होते, आज त्यांच्या स्वतःच्या बोटी आहेत, स्वतःची घरं आहे, जागा आहे, परंतु शासनाचे विचार आणि शासनाच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, हे दुर्दैव आहे. आणि सरकारमध्ये तुमचे तलाठी भाऊसाहेब, ग्रामसेवक आणि बीट अंमलदार यांच्यामार्फत जर यांचा सर्वे केला गेला तर निश्चितच शासनाची सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि उद्याच्या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या रीतीचा अजून एक प्रकल्प आपल्याला शासनाला या स्वरूपाचा दर्शवण्यास आनंद होईल. एक नवीन महाराष्ट्र म्हणजे जिथं काही नाही, जिथं जगाची ओळख नाही, परंतु आम्ही जगू शकतो अशा स्वरूपाचं या ठिकाणी सर्व 6 ते 7 हजार कुटुंबांना एक चांगला आदर्श महाराष्ट्रापुढे ठेवलेला आहे. तो निश्चितच महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते.